हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर आज माझ्या किचनमध्ये मी काय काय संकष्टीचा मेनू बनवणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज सकाळीच पिल्लूसाठी मस्त असे खमंग मेथीचे पराठे बनवले होते आणि यांच्यासाठी बनवले होती साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी. आणि संडे म्हटल्यावर कुठंतरी बाहेर जायचा आमचा प्लॅन असतोच. आणि रिलायन्सलाच गेलो होतो आम्ही, कारण आमच्या जवळपास तेवढंच आहे. पावसाचं बाहेर कुठं जाणार. आणि एक दोन गोष्टी घ्यायसाठी गेलो तरी तिथं बराच खर्च होतो, पण काय करणार, आता गरजेच्या वस्तू तर घ्याव्याच लागणार. आणि सुमेध अगोदर बसत होता, मध्ये जरा रडारड करायचा ट्रॉलीमध्ये बसायला, पण आता मस्त व्यवस्थित बसला. त्याला काय माहिती मजा येत होती. त्याला तर असं वाटत होतं की सायकलमधून त्याला कोणीतरी फिरवतं आहे म्हणून. मग काय आमची डेट पण झाली, आमचं फिरणं पण झालं. आणि नंतर घरी आले, संध्याकाळच्या जेवणाला लागले. तर पिल्लूनं माझ्या मसाल्याच्या डब्याचं जे काय हाल बनवलं होतं ना, ते बास म्हटलं. आणि आज आम्ही गिट्सचे गुलाबजामुन बनवतो आहे. आणि ते आम्ही बनवतो आहे तर पिल्लूचे तर माझ्या लुडबुड असणारच ना. मग त्यानेही बनवली त्याच्या वाटणीचे गुलाबजामुन. आणि नंतर मग आम्ही इथं किचनमध्ये जेवण करायला लागले. गुलाबजामुन बनवून झाले होते, तसं म्हटलं एका बाजूला पाक बनवून घेते, म्हणजे गुलाबजामुन तळून झाल्यावर लगेच त्याच्यामध्ये ठेवता येतील आणि खाईपर्यंत मस्त असे ते मुरून जातील. मग इथं मी पाक वगैरे बनवायला घेतला आणि नंतर मग गुलाबजामुन तळायला घेतले. आणि सोबतच फरमाईश आली होती की कोथिंबिरीची वडीही पाहिजे. मग काय, वड्यांचीही तयारी केली होती. इथं आपला पाक वगैरे बनवून रेडी झाला होता. आणि इथं बघा हे होते, म्हटलं चला माझा एक शॉट घ्या. आणि काहीतरी गोड बनणार आहे म्हटल्यावर सगळ्यांचीच किचनमध्ये लुडबुड असते, म्हणजे कधी रेडी होतं आणि कधी खातं असं होतं. आता म्हणजे गुलाबजामुन थोडेसे क्रॅक झालेत मध्ये, पण आता मी पाकामध्ये सोडते. गुलाबजामुन पाकही झाला होता आणि तो गुलाबजामुन सोडून वगैरे दिले आणि नंतर मग जेवणाच्या तयारीला लागलेले आहे. बघा पाक जरा थोडासा कमीच पडला. आणि इथं पिल्लूनं जे काय हालत केलं होतं. आता इथं मला प्रश्न पडला होता की मी वरण कसं बनवू, कारण पिल्लूनं हळद, तिखट, मीठ, जिरं, मोहरी सगळंच मिक्स करून टाकलं होतं. पण माझ्याकडे शिल्लक ठेवलेली दुसरी हळद होती, मग ते वापरूनच जेवण बनवलं. आणि इथं यांची मला खूपच मदत झाली. हे बोलले चल मी पण थोडंफार तुला मदत करते. इथं मी चपाती बनवत होते आणि आमचे हे भाजी बनवत होते. बायकोला तेवढीच मदत, त्याच्यामुळे दोघांनी मिळून स्वयंपाक करताना तेवढं बोलणंही होतं आणि छान असं वाटतं. नाहीतर एरवी हे मोबाईलमध्ये जास्त करून बिझी असतात. तसंच खाऊ शकतो ना. हां तसंच हे थोडं थोडं भाजायचं म्हणजे खराब होत नाही. ते अच्छा ते पटपट काढता का त्याला नव्हतात तेवढ्या घालतो, राहिलेलं तसंच खाल्लं नाही. मी हे बाळ सुधी नसतो तिकडे, तो घराड्या अशात शेलो फ्राय असते. दिद्दी दे दे म्हणताय. दिव्या दिव्या भाजायचं बाळा ह्या आधी. हे दे ना, हे कुशमुरा दे त्याला. आधी भाजायचं. तुला अजून पाहिजे? अरे मला पाडून घालायला असते. चाटक्याची बेचच आहे खरं खरं. माझ्यावरती केलं या खूप गोष्टी माझ्यावरतीच आहेत त्याच्या. आणि नंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो, आवरले वगैरे. आणि नंतर मंदिरमध्ये आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाच्या, आणि तिथे बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथे लहान मुलांचं भजन चालू होतं, तर म्हटलं चला थोडा वेळ बसूया. तेवढंच पिल्लूलाही मजा. मग पिल्लू कुठं शांत बसायला देतो होय. तिथं मंदिरमध्ये गेलो, थोडा वेळ बसलो. भजन तर मस्तच वाटत होतं ऐकायला. तर असा होता आमचा संकष्टी स्पेशल दिवस. आमचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.